मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। तुम्हाला हे माहित आहे ना की लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर ई केवायसी करावी लागते। पण ही ई केवायसी करत असताना अडचणी येत आहे। हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। त्यानुसार आता लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक पोस्ट करून याबाबतची माहिती दिली। त्यामुळे आता 18 नोव्हेंबर ही अंतिम मुदत असणार आहे। या तारखेच्या आतच ई केवायसी पूर्ण करावी लागणार आहे। असे केले नाही तर तुमच्या योजनेचा लाभ थांबवण्यात येईल। पण मग ही ई केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची, मंत्री तटकरे यांनी नेमकं काय माहिती दिली आणि मुळात या योजनेवर सरकारचे किती पैसे खर्च होतात याबाबत माहिती समोर आली आहे। सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया। नमस्कार, मी अविनाश आणि तुम्ही बघत आहात जागर महाराष्ट्र न्यूज। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अपात्र महिलांकडून लाभ घेतला गेला, त्यामुळे पात्र महिला कोण आहेत हे कळण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक लाभार्थी महिलेला ई केवायसी करणं बंधनकारक केले। यासाठी 2 महिन्याचा अवधी देण्यात आला। सप्टेंबर महिन्यात याबाबत अधिक सूचना काढण्यात आली होती। अनेक महिलांना या ई केवायसीच्या प्रक्रियेत अडथळीचा सामना करावा लागतोय। ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने ई केवायसीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे 18 नोव्हेंबर पर्यंत आता ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार। याबाबत माहिती मंत्री तटकरे यांनी महिलांना आवाहन करणारी एक पोस्ट शेअर केली। दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर ई केवायसी प्रक्रिया उपलब्ध आहे। यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणीने ही प्रक्रिया पूर्ण केली। 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते, असे मंत्री तटकरे यांनी या पोस्ट मधून म्हटले। आता तुम्ही जर अजूनही ई केवायसी केली नसेल तर लगेचच करून घ्या। अशाच अधिक माहितीसाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा।